योग्य औषध मिळण्याआधी योग्य सल्ला मिळणं गरजेचं असतं. पुण्यासारख्या शहरात एवढ्या कमी खर्चात, एवढ्या कमी पैशांमध्ये ऑपरेशन्स किंवा उपचार या शस्त्रक्रिया मिळणं खरं शक्य आहे का? कारण मूळ ह्या प्रश्नाचा जो गाभा आहे त्याचं उत्तर असं की पेशंटनं त्या परिस्थितीत निर्णय घेणं गरजेचं आहे की माझ्या आजाराचं स्वरूप काय आहे आणि त्याला मला कुठल्या हॉस्पिटल्सला जाणं गरजेचं आहे. किंवा कदाचित तुम्हाला विज्ञानाच्या अभ्यासात हे लक्षातही आलं असेल की स्किनचा रंग जितका डार्क म्हणजे काळा तितका तो हिरवा. ते क्रिमिनल आहे. त्याच्या बाबतीत आपण बोलू शकत नाही की आता त्या हॉस्पिटल्समध्ये आणि लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. नमस्कार, मी अभिलाषामुळे तुम्हा सर्वांचं मेडिकल मिनिट्सच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत मेडिकल मिनिट्सच्या, अर्थातच हॉस्पिटल वेस्ट व्हॅलीच्या सर्वेसर्वा डॉक्टर ऋषिकेश बेल्लेकर यांच्यासोबत. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश बेल्लेकर. माझं वेस्ट व्हॅली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून डोले पाटील रोडला आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांची रुग्णसेवा करतोय. प्रत्येक गोष्ट सुरू करण्यामागे एक चांगला विचार असतो, काही कारण असतात, काही उद्देश असतात. तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल, मला म्हणण्यापेक्षा सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की मेडिकल मिनिट्स हा पॉडकास्ट सुरू करण्याचा विचार तुमच्या डोक्यात का आला, त्याच्या मागची काय कारण होती? काय होतं, मेडिकल प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच वेळेस असं वाटतं की रुग्णाला योग्य औषध मिळण्याआधी योग्य सल्ला मिळणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळी काय होतं की पेशंटचा आजार अगदी छोटासा असतो, पण त्याला वैयक्तिक माध्यमात किंवा सोशल माध्यमात काही गोष्टी अशा कळतात आणि त्याला अनाठाई भीती वाटायला लागते आणि मग तो छोटासा आजार घेऊन उगाचच काहीतरी खूप मोठ्या गोष्टी करत बसतो. याच्या विरुद्ध कधी कधी असंही होतं की आजार आतमध्ये मोठा असतो, त्याची प्राथमिक लक्षणंही तशी दिसायला लागतात, पण सुरुवातीला त्या आजाराकडे अगदी किरकोळ आजार आहे असं बघितलं जातं आणि तो या डॉक्टरकडे जा, 2 गोळ्या घे, त्या मेडिकलवर जा, एक ट्यूब घे, असं करत करत त्याच्यात दुर्लक्ष होत चालतं आणि इव्हेंच्युअली मग कळतं की हा आजार तर अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. त्यापर्यंत वेळ पुढे गेलेली असते, आजार बळावलेला असतो. तर ह्या प्रकारच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी, काही आजार हे किती गंभीर आहेत किंवा हे सौम्य आहेत याच्याविषयी प्राथमिक ज्ञान मिळावं म्हणून आपण हा पॉडकास्ट सुरू करतो. बरोबर आहे, रुग्णांना वेळेवर योग्य सल्ला मिळणं तर गरजेचं आहेच. पण मग या मेडिकल मिनिट्स हा जो पॉडकास्ट आहे याचं स्वरूप काय असेल? याच्या स्वरूपामध्ये स्वतः आपण या ठिकाणी काय रुग्णसेवा करतो, आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना कशा प्रकारे मदत करून त्यांची रुग्णसेवा करतो, किंवा ज्या रुग्णाला खरंच खूप मोठ्या हॉस्पिटलची गरज नाही आहे, त्याचा आजार किरकोळ स्वरूपाचा आहे. आपलं हॉस्पिटल हे मध्यम स्वरूपाचं हॉस्पिटल आहे, जिथे आपण मध्यम स्वरूपाची ऑपरेशन्स, ICU आहे, काही क्रिटिकल आजार, पण अगदीच न्यूरो सर्जरी, हार्ट सर्जरी, किडनी सर्जरी, ट्रान्सप्लांट सर्जरी ह्या सर्जरीज आपल्याकडे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी पुण्यात किंवा इतर ठिकाणी मोठमोठी हॉस्पिटल अवेलेबल आहेत. पण ज्या रुग्णांना इतक्या मोठ्या हॉस्पिटल्सची गरज नाही, परंतु काहीतरी इलाज, काहीतरी ऑपरेशन करण्याची गरज आहे, त्यांना कमी पैशामध्ये, कमी कालावधीमध्ये डायरेक्ट एकमेकांच्या समोर बसून सल्ला देऊन त्यांचा आजार दूर करणं, या गोष्टीला प्रमोट करणं, याच्यासाठी आपण हा सगळा घाट घालतोय. मला असं वाटतं की नक्कीच त्याचा लोकांना फायदा होईल. पण जसं की तुम्ही म्हणाला की योग्य शस्त्रक्रिया, योग्य उपचार याद्वारे तुम्ही सांगा, तर पुण्यासारख्या शहरात एवढ्या कमी खर्चात, एवढ्या कमी पैशांमध्ये ऑपरेशन्स किंवा उपचार या शस्त्रक्रिया मिळणं खरं शक्य आहे का? कारण पुण्यामध्ये भरपूर महागाई आहे, म्हणजे सगळीकडेच आहे. नाही, शक्य आहे. आता त्यात कसं आहे, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या आजाराचं खरं स्वरूप काय आहे. खर्चिक हॉस्पिटल म्हणजे मोठी हॉस्पिटल असतात. त्या हॉस्पिटलांमध्ये खर्च येण्याचं कारण त्यांच्याकडे असणारे इक्विपमेंट्स, त्या सगळ्यांना मेंटेन करायला लागणारे पैसे, त्यांच्याकडे असणारा स्किल्ड स्टाफ, त्यांच्याकडे असणारा नंबर ऑफ स्टाफ, या सगळ्या गोष्टी चालवायला लागणारा पैसा, याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणं महागच असणार आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येकच आजाराला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे का? समजा एखाद्याला अपेंडिक्स वर सूज आली, अपेंडिक्स हे त्या मानानं छोटंसं ऑपरेशन असतं. त्या ऑपरेशनसाठी आपण अगदी हायर इन्स्टिट्यूट किंवा
खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथली मुळात जी यंत्रणा आहे ती महाग असल्यामुळे त्याला ते ऑपरेशनही महाग पडणार आहे. बरोबर. पण माझ्यासारख्या छोट्या मध्यम आकाराच्या हॉस्पिटल्समध्ये आमच्याकडे ह्युमन रिसोर्सला जाणारा पैसा, इन्स्ट्रुमेंटवर खर्च होणारा पैसा हा लिमिटेड असतो. त्यामुळे आम्ही रुग्णांना कमी पैशातही सेवा देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे अपेंडिक्स सर्जरी आम्ही 50 ते 60 हजार रुपयामध्ये करतो, लॅप्रोस्कोपिक सर्जरी. ती जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेली तर 1.5 ते 2 लाख रुपये लागतात. याचा अर्थ ते काही रुग्णाला लुबाडतायत असं नाही. शेवटी त्यांचं 5 स्टार हॉटेल आहे, तिथला चहा तुम्हाला महागच पडणार असं. हॉस्पिटल वाईज म्हणजे थोडक्यात शस्त्रक्रियांची प्राइस वाढते, तर आपण डिपेंड. तिथला सेटअप कसा आहे, बरोबर. तिथला सेटअप कसा आहे, त्यांची ऑपरेशन थिएटर्स अतिशय अत्याधुनिक अवजारांनी बनवलेली असतात. त्याच्यामध्ये लागणारे कॅमेराज, त्याच्यामध्ये लागणारे इन्स्ट्रुमेंट हे काही करोडो रुपयांपर्यंतचे असतात. त्याचा लागणारा वार्षिक मेंटेनन्स काही लाखांमध्ये असतो. सो ज्यावेळी ते इन्स्ट्रुमेंट पेशंटवर यूज होतात, नैसर्गिकरित्या त्यांना त्याचा चार्ज त्याला लावणं आहे. पण प्रत्येक वेळी खरंच पेशंटला इतक्या सगळ्या मोठ्या अवजारांची गरज असते का, तर तसं नाही. त्यामुळे पेशंटने कुठलाही उपचार घेण्याच्या अगोदर आपल्या आजाराचं स्वरूप काय आहे आणि त्याला नेमकी कुठल्या स्केलच्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे याचा सारासार विचार करून आपल्या आजूबाजूचे जे ट्रस्टेड डॉक्टर्स आहेत त्यांचा सल्ला घेऊन, म्हणजे माझं नेहमी रुग्णांना एक सल्ला असतो की ट्रस्ट युअर डॉक्टर वाईजली, म्हणजे तुमचा डॉक्टर काळजीपूर्वक निवडा, पण देन ट्रस्ट हिम ब्लाइंडली. नंतर त्याच्यावर पूर्णपणे मग त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवा. तुम्ही अगोदर हुशारीनं डॉक्टर कोण नेमायचं आहे ते निवडा, पण नंतर मात्र त्याला काही क्रॉस क्वेश्चनिंग किंवा सोशल मीडियावरती काहीतरी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे काहीतरी डॉक्टर हे असं आहे का, असं न करता आपण चांगला डॉक्टर निवडलाय, आता त्याच्या हातात आपण जाऊया आणि लेट्स बी रिलॅक्स्ड. अशा अप्रोच मध्ये जर पेशंट राहिला तर मला असं वाटतं की सगळेच डॉक्टर्स नक्कीच सल्ला असा देतात की तुम्हाला एवढ्या मोठ्या ऑपरेशनची, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता नाहीये, तुम्ही हे छोट्या हॉस्पिटलमध्येही करू शकता असं. बरोबर. 18 वर्ष झाली तुम्हाला आता डॉक्टर या क्षेत्रात, बरोबर? आधी तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून आधी कुठेतरी प्रॅक्टिस केली असेल, मग नंतर स्वतःचं हॉस्पिटल टाकायचा प्लॅन केला. तुम्ही वेस्ट व्हॅली नावाचं हे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल टाकलं. बरोबर. खरं तर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि तेही पुण्यासारख्या ठिकाणी. तर त्याचा प्रवास काय होता हॉस्पिटलचा? हा चांगला प्रश्न आहे तसा. काय होतं, कुठलाही डॉक्टर जेव्हा त्याचं शिक्षण घेतो आणि काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस तो कुठल्या स्वरूपाचं काम करतोय याच्यावरनं तो स्वतःचा एक आराखडा आखतो की मला अशा स्वरूपाची प्रॅक्टिस करायची आहे. फॉर एक्झाम्पल, कोणी आपलं क्लिनिक टाकतं आणि तिथे दिवसभर पेशंट चेक करतं, कोणी सुपर स्पेशालिटी डॉक्टर होतो आणि बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये जाऊन सर्जरीज करा किंवा बऱ्याच पेशंटला ट्रीटमेंट द्या, अशा प्रकारची जीवनशैली अवलंबतात. पण जेव्हा मी नवीन डॉक्टर पासआउट होऊन प्रॅक्टिस करायला सुरुवात केली त्या दिवसापासून हळूहळू हळूहळू जसं मी प्रॅक्टिस केली तर माझ्या लक्षात आलं की मला स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं आहे. त्याची अनेक कारणं असतात. एक तर स्वतःचं हॉस्पिटल आहे हे स्वतःला चांगलं वाटत असतं, मनाला भारी वाटत असतं की माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे. त्याचे थोडंसं गंभीर स्वरूपात विचार केला तर सगळे निर्णय आपल्याकडे असतात. एखाद्या पेशंटला समजा 70,000 रुपये त्याचा खर्च येणार असेल आणि त्याच्याकडे 40,000 रुपये असतील किंवा 50,000 रुपये असतील, तर मी दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये तो निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये मी तो निर्णय ठामपणे घेऊ शकतो की ठीक आहे, या पेशंटकडनं 40,000 रुपये घ्या, याची ट्रीटमेंट करून टाका. हा एक मुद्दा होता. दुसरं, मी बऱ्याच डिपार्टमेंट्समध्ये काम केलं, तर बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये काम करता करता बऱ्याच डिपार्टमेंटचं नॉलेज मला मिळालं आणि ते नॉलेज आल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की मी जर पूर्ण हॉस्पिटल चालवलं तर इतर डिपार्टमेंटमध्ये काय बरोबर चाललंय, काय चूक चाललंय, पेशंटला बरोबर ट्रीटमेंट मिळते की नाही, त्याचे ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट करेक्ट काढले जात आहेत की नाही, त्याला आवश्यक तेवढेच औषधं, आवश्यक तेवढेच ब्लड रिपोर्ट काढायला सांगितलं जाते की नाही, या सगळ्या गोष्टींवरती मला लक्ष ठेवता येतं. म्हणून मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केलं की आपल्याकडे आलेल्या पेशंटला आपली यथाशक्ती सगळ्या प्रकारे आपण सेवा देऊ शकलो पाहिजे. एकाच हॉस्पिटलमध्ये त्यांना सगळ्या सेवा मिळून जातात. जवळपास सगळ्या सेवा मी इथे उपलब्ध करून देतो त्यांना.
आता जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात येतो तर तेव्हा त्याचा काहीतरी एम असतो, उद्देश असतो, पर्स्पेक्टिव्ह असतो, दृष्टिकोन असतो. तर जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून या क्षेत्रामध्ये आले तेव्हा तुम्ही काहीतरी ठरवलं असेल की मला रुग्णांची सेवा करायची आहे, गोरगरिबांची सेवा करायची आहे. पण तुम्ही स्वतः जेव्हा ॲज अ डॉक्टर म्हणून खरंच काम करायला लागले तेव्हा तुम्हाला कळलं की इकडे रुग्णांच्या सेवेपेक्षा ही जास्त गरज आहे. तर असं काही झालं का? हो, असे नक्कीच नवीन नवीन ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस अनुभव आले. काय होतं, आपल्याकडे बऱ्याच फॅन्टसीज असतात. आपण सिनेमात बघतो, सिरियल्समध्ये बघतो आणि त्याच्यावरनं आपल्याला असं वाटतं की डॉक्टरचं लाईफ खूपच चॅलेंजिंग आणि खूपच हिरोईक वगैरे असतं. पण खरे प्रश्न वेगळेच असतात. विशेषतः भारतात काम करताना एक गोष्ट लक्षात येते की पेशंटचं त्याच्या आजाराबद्दलचं अज्ञान हा मुद्दा खूप मोठा कळीचा मुद्दा असतो वाद निर्माण करण्यामध्ये हॉस्पिटल आणि पेशंटमध्ये. बऱ्याच वेळी काय होतं की एक उदाहरण सांगायचं ठरलं तर हार्ट अटॅकचा पेशंट चालत फिरत येतो आमच्याकडे. त्याला हार्ट अटॅक आलेला असतो. तो म्हणतो छातीत दुखते, घाम येतोय, उलटी झाली आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा त्याच्या काही बेसिक कंप्लेंट्स असतात. आणि मग त्याला आम्ही ऍडमिट करतो, त्याचे काही उपचार सुरू करतो, त्याला औषधं, त्याचे रिपोर्ट्स काढणं, त्याचं पुढच्या गोष्टींची प्लॅनिंग करणं हे सगळं सुरू करतो. आणि दुर्दैवाने समजा तो दगावला तर त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं असं असतं की असं कसं शक्य आहे, आमचा पेशंट तुमच्याकडे चालत आला. प्रश्न असा आहे की आजाराचं गांभीर्य हा तो चालत आला याच्यावरनं आपल्याला ठरवता येत नाही. तर त्याचं मूळ शास्त्रीय स्वरूप काय आहे. आता हार्ट अटॅक, हार्ट हा आपल्या शरीराचा पिव्होटल ऑर्गन आहे. म्हणजे तो ऑर्गन संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा पंप आहे. त्याला स्वतःला जर काही झालं तर अर्थातच रुग्ण दगावण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे या प्रकारचं शास्त्रीय ज्ञान प्रत्येक आजाराबद्दल, प्रत्येक नाही म्हटलं तरी मोठे मोठे आजार किंवा गंभीर आजार ज्याला आपण म्हणतो, त्या आजारांचं स्वरूप जरी पेशंटला कळालं आणि त्याच्या ट्रीटमेंट करण्यामधला डॉक्टरचे हात कशा प्रकारे किती पद्धतीने बांधले गेलेले आहेत हे जरी आपल्या समाजात आपण मेसेज पोहोचवू शकलो तरी पण बऱ्याच ठिकाणी डॉक्टर आणि पेशंट यांचं फ्रिक्शन आपल्याला टाळता येईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलंच. पण जिकडे तुम्हाला त्या अडचणी दिसल्या त्याच्यावर पण तुम्ही काम केलं तुमच्या हॉस्पिटलमध्ये. हो, मग मी संवाद साधायचा प्रयत्न करतो. पेशंट आले आले त्यांना संभाव्य धोके सांगण्याचा हे करतो. आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, जर पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना मी आजाराचं स्वरूप पहिल्यापासून व्यवस्थित आणि त्याची डे टू डे किंवा आर्ली होणारी डेव्हलपमेंट जर मी त्यांना सांगत राहिलो तर ते कधीही माझ्याशी वाद घालत नाही. प्रश्न असा आहे की संवाद साधला नाही जात. त्यांचं अज्ञान आहे, त्याला कोणी क्लिअर करत नाही, त्यांना संज्ञान करत नाही त्या विषयात. आणि म्हणून मग त्यांच्या डोक्यात ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट तशाच राहतात आणि त्याच्या आधारित ते वाद घालायला सुरुवात करतात. तर मला असं वाटतं की जर म्हणजे माझं वैयक्तिक फिलॉसॉफी अशी आहे की डॉक्टरचं काम फक्त पेशंटला आजार बरा करणं नाही आहे, तर त्याला त्याच्या आजाराचं ज्ञान देणं हे सुद्धा डॉक्टरचं एक काम आहे. खूप चांगली गोष्ट आहे की डॉक्टरांचं काम हे फक्त आजार बरं करणं नाहीये तर त्या आजाराचं पूर्ण ज्ञान देणं आहे. बरोबर आहे. पण हे सध्या समाजात खूप कमी दिसून येतं नाही का? म्हणजे खरं तर पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो डॉक्टरांकडे असा आलेला असतो की डॉक्टर आता बरे करणारच याच ह्याने आलेला असतो. नैसर्गिक भावना आहे त्याची ती ती नैसर्गिक भावना आहे. बरोबर. पण नंतर मग डॉक्टर जेव्हा काहीतरी एखादी गोष्ट सांगतात तेव्हा तो पॅनिक होऊन जातो. मग ते मला असं वाटतं की डॉक्टरांचं काम आहे ना की त्यांना ते व्यवस्थितरित्या समजून सांगणं. ऑफकोर्स डॉक्टरांचं काम आहे. पॅनिक न होता, आता शेवटी समजा आजार समोर आलेला आहे, फॉर एक्झाम्पल मला जर निमोनिया झालाय तर मी पॅनिक होऊन काहीच होणार नाही. मला त्याच्यावरती सोल्युशन काढायला लागेल. सोल्युशन काय आहे की तज्ज्ञ लोकांकडून सल्ला घेऊन त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्याची उपचार पद्धती फॉलो करणे. अर्थातच आता हे बोलणं सोपं आहे, पण जो स्वतः आजारी असतो किंवा ज्याच्या घरातला माणूस आजारी असतो त्याला या सगळ्या अज्ञानांमुळे पॅनिकनेस येणं साहजिक आहे. पण शेवटी वैद्यकीय क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की समवेअर यू हॅव टू ट्रस्ट. रादर आय विल से की समाजातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे मी एखाद्या वकिलाकडे गेलो किंवा माझ्या सीए कडे गेलो तर मला त्यांच्यावर विश्वासच ठेवू नये. मला पर्याय नाही. मी जुजबी माहिती त्यांच्याकडनं घेऊ शकतो की माझी केस काय आहे किंवा माझं काय टॅक्सेशन आहे किंवा काय आहे, पण म्हणून मी त्याच्यावर माझं स्वतःचं मत बनवणं हे काही शक्य नाही. बरोबर. एक अगदी जेन्युइन क्वेश्चन की जो प्रत्येक सामान्य माणसाला असतो आणि मला पण आहे
की सगळ्यांना असं वाटतं की डॉक्टर हा पैसे कमवायचा बिझनेस झालाय, म्हणजे असं की डॉक्टर उगतचे पैसे घेतात. तर हे खरं आहे का? म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स याच्या बाबतीत काही? नाही, आता आपल्याला समाजातलं नग्न सत्य नाकारता येणार नाही. पण त्या बाबतीत माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की एकंदर समाजामध्ये जितके टक्के वाईट लोक आहेत, डॉक्टर हे समाजाचा भाग असल्याने तितकेच टक्के डॉक्टरही वाईट असू शकतात. बरोबर. पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण डॉक्टर कम्युनिटी हे- ही केवळ पैसे आणि पैशासाठीच काम करते. अर्थातच पैसे आपल्याला सगळ्यांना लागतात जगण्यासाठी, ते कमवलेही पाहिजे. इतर कुठल्याही व्यवसायाचा विचार जर तुम्ही वर्किंग मध्ये केला तर डॉक्टर स्पेशली भारतात खूपच जास्त वर्किंग आवर्स आहेत. म्हणजे मी वैयक्तिकरित्या दिवसातनं 12 ते 16 तास काम करतो. माझे अनेक मित्र आहेत ते 18 ते 20 तासही काम करतात. बट ऑब्विसली ते जितकं काम करतात त्यांच्याकडे तेवढा पैसा येतो. इतरही लोकांनी तेवढं काम केलं तर त्यांच्याकडेही तेवढा पैसा येईल. पण तुमचा जो मुद्दा होता की विनाकारणचे पैसे घेणं किंवा असंवेदनशीलता दाखवणं, की पेशंट आलाय पण पैसे नाही म्हणून त्याला अगदी प्राथमिक उपचार सुद्धा सुरू न करणं, हम्म. या सगळ्याच्या मी आणि विरोधात असं आहे. होतं मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, हे आपल्याला खूप जास्त पद्धतीने बघण्यात येतं. त्यालाही काही कारणं असतात. त्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी काही प्रसंग असे घडलेले असतात की बऱ्याच वेळा उपचार केल्यानंतर पेशंटकडे पैसे नसतात. मग ते सरळ म्हणतात की आता आमच्याकडे पैसेच नाही. शेवटी हे सगळं इंडस्ट्री चालवणं, एक हॉस्पिटल ही 24 आवर वर्किंग इंडस्ट्री आहे. तर ती इंडस्ट्री चालवायला एक एक्सपेन्स असतो आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्या कुठल्याही एक्सपेन्स मधनं गव्हर्नमेंट आम्हाला कुठल्याही प्रकारची सवलत देत नाही. म्हणजे मलाही कमर्शियल लाईट बिलच भरावं लागतं, मलाही टॅक्सेशन जे गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे येतं त्याप्रमाणेच भरायला लागतं. असं आहे. त्यामुळे डिपॉझिट्स हे भरले पाहिजेत, पण माणूस म्हणून थोडीशी संवेदनशीलता आपल्याला दाखवायला पाहिजे की ठीक आहे तो अरेंजमेंट करेल. अगदीच त्याने नाहीच म्हटला तर मग आपल्याकडे काही उपाय राहणार आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही सवलती पण दिलेल्या आहेत. आणि हो, त्याच्या अंडर पण काही हॉस्पिटल्स असे आहे की ते त्याच्या अंडरही पैसे हे करतात. ते तर क्रिमिनल आहे. त्याच्या बाबतीत आपण काही बोलू शकत नाही. ते आता त्या हॉस्पिटल्सने त्याचं बरोबर. आणि लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला उठवला पाहिजे. पाहिजे. हा. दुसरी गोष्ट की सरकारने विशेषतः पुण्यामध्ये अतिशय चांगल्या सोयी केलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना चांगली आहे. पुणे महानगरपालिकेच्या डायलिसिस सेंटर बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. पुणे महानगरपालिकेचे डायग्नोस्टिक सेंटर बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. जिथं अगदी क्षुल्लक दरामध्ये पेशंटला अतिशय चांगली ट्रीटमेंट मिळते, अतिशय चांगले रिपोर्ट्स काढून मिळतात. पण आता तिथे गर्दी जास्त असते, तिथे कदाचित वेळ लागू शकतो, त्या लोकांवरती वर्कलोड जास्त आहे, अशा अडचणी येतात. म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलला लोक नाही यायला. माणसाचा एक मूळ स्वभाव आहे नाही का, जिकडे अट्रॅक्टिव्ह दिसतं ना तिकडे लोक जातात. म्हणजे कसं की एकदम मोठं हॉस्पिटल दिसलं, त्यांना माहिती असतं की बरोबर तिकडे आहे. जास्त पैसे घेतात, मग त्यांना असं वाटतं तिकडे जास्त पैसे घेतात म्हणजे तिकडे खूप चांगले उपचार करणार आणि तुमचा पेशंट अगदी बरोबर बरंच बरंच होऊन येणार. पण एखादं छोटं हॉस्पिटल की जिकडे पण चांगली रुग्णसेवा चालते, पण तिकडे ते जात नाही. त्याच्याबद्दल तुम्ही रुग्णांना काय सांगू इच्छा? बरोबर आहे. अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. याच्या बाबतीत कसं आहे की मी असं म्हणेल की फक्त हॉस्पिटल्सच्या बाबतीतच नाही, तो ओव्हरऑलही Overall, तुम्ही हो. कुठेही गेले तरी असं समज करून घेण्याचं काहीच कारण नाही की जी अतिशय चमकधमक असणारी गोष्ट आहे किंवा अतिशय जे सर्व चांगलं प्रेझेंटेड गोष्ट आहे तीच बरोबर. चांगली आहे जे सर्व आणि चकाकते ते नेहमी सोनं नसतं. सोनं नसतं. पण कदाचित ते सोनं असेलही, पण ते सोडून इतर काही सोनं नाही असा असं नाही गैरसमज म्हणता येणार. करण्याचं काही बरोबर आहे. कारण नाही. मी स्वतः छोट्या गावातनं आलेलो आहे. मी छोट्या गावातही प्रॅक्टिस केलेली आहे. अगदी टॉप क्लास वर्ल्ड क्लास लेवलचं जजमेंट घेऊन व्यवस्थित काम करणारे डॉक्टर मी आजही ओळखतो की जे खेडेगावांमध्ये सर्जरी करतायत, खेडेगावांमध्ये पेशंटला बरं करतायत. अनफॉर्च्युनेटली काय होतं की त्यांच्या कामाची तेवढी दखल घेतली जात नाही. बरोबर आहे. तर किंवा मला असं वाटतं की ते डॉक्टर स्वतः खूप डाऊन टू अर्थ असतात. ऑफकोर्स एक्झॅक्टली, म्हणजे आता हे सगळ्या ज्ञानी लोकांच्या बाबतीत हे सत्य बरोबर. आहे की ते कधीही ते दाखवू शकत नाहीत की त्यांच्याकडे किती ज्ञान आहे. मूळ ह्या प्रश्नाचा जो गाभा आहे त्याचं उत्तर असं की पेशंटनं त्या त्या परिस्थितीत निर्णय घेणं गरजेचं आहे की माझ्या आजाराचं स्वरूप काय आहे आणि त्याला मला कुठल्या हॉस्पिटल्सला जाणं गरजेचं आहे. बरोबर. हे पेशंटने स्वतः त्यावेळी अवेलेबल जो वेळ आहे, म्हणजे एखाद्याला हार्ट अटॅक आलाय आणि मग तो विचार करत बसलाय की आता मग इकडे जाऊ की इकडे जाऊ की इकडे जाऊ, ते काही योग्य नाही.
जर गंभीर आजार असेल तर तुमच्या जवळ जो काही सुविधा असलेलं हॉस्पिटल आहे तुम्ही पहिले तिथे जाऊन तिथे उपचार घेतला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ असेल, समजा डॉक्टरने सांगितलं की या 15 दिवसात ऑपरेशन करा, तर तुम्ही डेफिनेटली ते ठरवू शकता की बाबा मला कुठल्या हॉस्पिटलला करणं गरजेचं आहे. मला खरंच सूट क्लासरूमची गरज आहे का, बरोबर आहे. की मला जनरल वॉर्डमध्ये ऑपरेशन करून, कारण ऑपरेशन तर तेच होतं जे सूट क्लास मधल्याचं होतं आणि जे हा बरोबर जनरल वॉर्डचं होतं. तर इथे पेशंटनी थोडासा त्याचा बरोबर तरतम म्हणजे भाव वापरणं गरजेचं आहे. हा निर्णय सगळा पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांचा असतो. नातेवाईकांचा आहे बरोबर. डेफिनेट. सध्या खूप ट्रेंड चालू आहे नाही का? ट्रेंड म्हणण्यापेक्षा जेव्हापासून सोशल मीडिया आली तर लोकांचा सगळ्यात जास्त बिल सोशल मीडिया. आणि मग व्हॉट्सअपवर येणारे ते फॉरवर्ड्स, फेसबुकवर येणारे ते फॉरवर्ड्स, की बीपी जाण्यासाठी तुम्ही हे हे करा, किंवा स्किन केअरसाठी होम रेमेडीज, तुम्ही मधामध्ये चहा पावडर टाका, हळद टाका आणि त्या स्किनला लावा. म्हणजे असे काही पण घरगुती उपचार जे लोक फॉलो म्हणजे शेअर करतात आणि लोकही फॉलो करतात. तर मला असं वाटतं की ते करायला पाहिजे की नाही. नाही, आता याच्यात पण कसं आहे की तुम्ही केअर स्वरूपात जे काही करताय तिथे थोडीशी लिबर्टी तुम्ही ट्राय करून बघू शकता. म्हणजे तुम्हाला केसांना काय शिकेकाई लावायचे किंवा लिंबू लावायचंय किंवा काय तुमच्या घरातलं डाळीचं पीठ स्किनला लावायचंय, हे तुम्ही ट्राय करू शकता. कारण मला असं वाटतं याच्याने काही हार्म होत नाही किंवा इमिजिएट हार्म तर निश्चितच नाही. पण जिथे आजार आहे, थोडक्यात बीपी आहे, तर हे करा. आणि दुर्दैवानं भारतामध्ये ॲलोपॅथी मेडिसिन विषयी थोडासा आकस भावना पहिल्यापासून आहे की ॲलोपॅथी मेडिसिन्स घेतोय किंवा त्याला ते ॲलोपॅथी मेडिसिन रोज घ्यायला लागते, बापरे त्याला गोळी सुरू झाली किंवा बापरे तिला तर इन्शुलिन सुरू झालं, असं हे खूप त्याला अवास्तव महत्व दिलं जातं. प्रत्येक वेळी डॉक्टर काय विचार करतो की बाबा ह्या आजाराचं भविष्यात होणारं स्वरूप हे किती गंभीर असेल, त्यापेक्षा एक रोज गोळी घेणं हे अगदी सोपा उपाय आहे त्याच्यावरचा. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की ज्या होम रेमेडीज तुम्ही स्किन केअर, हेअर केअर पर्यंत मर्यादित ठेवा. ते ऐकून ट्राय करायचे असेल व्हॉट्सअपवरनं, फेसबुकवरनं, तर ते तिथपर्यंत ट्राय करा. पण कुठलंही औषध किंवा औषध घ्यायची गरजच नाही हे तुम्हाला डॉक्टरकडनंच कन्फर्म केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला सांगितलं की तुम्ही समजा अर्ध लिंबू आणि अर्ध नारळ पाणी एकत्र करून रोज प्या म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर जाईल, फॉर एक्झाम्पल, आणि त्याने तसं करायला सुरुवात केली, तर तो काय करतो की आता यानं माझं बरोबरच झालं असेल असं गृहीत धरून चालतो. तसं काही न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित ते मोजून झालं असेल तर वेल अँड गुड, पण जर ते झालं नसेल तर त्याला काय गोळी घ्यायला पाहिजे किंवा काय त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, हे सगळं तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने केलं पाहिजे. आपल्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये स्किन ग्लो किंवा स्किन रिलेटेड सगळ्या ट्रीटमेंट्स होतात. मी जेव्हा रोज इन्स्टा वापरते तेव्हा मी जेव्हा रील्स बघत असते त्यामधून मधून येतं की ह्या मेडिसिन्स तुम्ही घ्या, ह्या ट्यूब्स तुम्ही लावा, ह्याचा तुम्ही हा सोप वापरा, मग हे वापरून तुमच्या 15 डेजमध्ये एवढी एवढी स्किन ग्लो होईल, टॅन जाईल. ते खरं असतं का आणि तेवढं हेल्दी ते असतं का? हा, आता प्रश्न असा आहे की टॅन जाणं हा एक भाग आहे, बट इज इट हेल्दी? तर ते हेल्दी नाहीत. किंवा मला असं वाटतं की कुठलाही तुम्हाला त्रासदायक जी गोष्ट असेल किंवा कदाचित तुम्हाला विज्ञानाच्या अभ्यासात हे लक्षातही आलं असेल की स्किनचा रंग जितका डार्क म्हणजे काळा तितका तो हेल्दी. म्हणून युरोपियन लोक स्किन टॅनिंग करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती जाऊन छोटे छोटे कपडे घालून दिवसभर झोपून राहतात की दिवसभर त्यांचा सूर्यप्रकाश पडून मेलॅनिन फॉर्म होईल आणि त्यांची स्किन थोडी तरी डार्क होईल. कारण तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये स्किनचे आजार फार कमी आहेत. युरोपामध्ये म्हणजे गोऱ्या चमडीचे लोक जिथे आहेत तिथे स्किनचे आजार फार जास्त आहेत. सो जगातली हेल्दीएस्ट स्किन जर कोणाची असेल तर ती निग्रो लोकांची आहे. दे आर द डार्केस्ट पीपल ऑन द अर्थ. ते सगळ्यात हेल्दी स्किनवाले लोक आहेत. तुम्ही जितकं गोरं होत चालाल तितके स्किन ही अनहेल्दी असते. त्यामुळे मला असं वाटतं की ग्लो साठी ट्राय करणं इज स्टील ओके, पण फेअरनेस साठी ट्राय करणं इज अनहेल्दी. बरोबर, इज अनहेल्दी. जे आपलं मूळ असतं ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे माणसाने. आता तत्वज्ञानाचा प्रश्न झाला. सो तुम्ही आता इंटेन्सिव्ह स्पेशलिस्ट म्हणजे आयसीयू डॉक्टर म्हणून तुम्ही काम करता. तर आयसीयू ला नेहमीच सामान्य माणसाकडून एक गंभीरताचं स्वरूप दिलेलं आहे की नाही आयसीयू मध्ये पेशंट म्हणजे तो खूप क्रिटिकल आहे. बरोबर. सो त्या पेशंट पेक्षा त्याच्या नातेवाईकच जास्त पॅनिक होऊन जातात. बरोबर. पण तुम्ही स्वतः तिकडे काम करतात रोज. बरोबर. काय अनुभव? नाही, डेफिनेटली बऱ्याच वेळेस तर आमची हालत अशी होते की आधी पेशंटला ट्रीट करू का आधी नातेवाईकांना समजावून सांगू. पण
जसं आपण पॉडकास्टच्या सुरुवातीलाच जी चर्चा केली आपण, की आजाराचं स्वरूप समजावून सांगणं हम्म. हे सुद्धा डॉक्टरचं एक काम आहे. आणि आजार जरी गंभीर असला किंवा जीव घेणा असला, हम्म. तरी त्या प्रसंगाला आपल्याला शास्त्रीय पद्धतीनं त्या आजाराला बरं करण्याचा जो काही ऑप्शन अवेलेबल असतो, तो ऑप्शनच आपल्याला चूज करायला लागतो. बरोबर. हे नातेवाईकांना समजावून सांगणं ही खरी तारेवरची कसरत असते त्यावेळेस, पण शेवटी तोही आमच्या कामाचा एक भाग आहे. आणि ऑब्विसली कोणाच्याही घरातला पेशंट जर क्रिटिकल असेल, तर ती भावनिक गुंतागुंत असते, अचानक आलेला शॉक असतो. कारण आपण भारतीय लोक आपलं तेवढं रेग्युलर चेकअप्स कोणी करत नाही. मग आजार आलाय तो आपल्याला अचानकच आलेला वाटतो. त्यामुळे ICU मध्ये आलेल्या पेशंटला ट्रीट करण्या इतकंच त्याच्या नातेवाईकांना त्याची परिस्थिती समजावून सांगणं किंवा त्या आजाराचं गंभीर स्वरूप समजावून सांगून त्याला आम्ही इलाज कसा करणार आहोत किंवा या आजारात आणि पुढच्या तासाभरात अर्ध्या तासात काय होऊ शकतं हे सगळं समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये फक्त एका डॉक्टरचं इन्क्लूड नसून मला असं वाटतं नाही टीम नाही वर्क नाही खूप नाही जास्त डेफिनेटली गरजेचं आहे. डेफिनेटली. कारण एक डॉक्टर ICU मध्ये जो काम करत असतो त्याचं काम त्याच्या एंट्रन्स मध्ये पासून त्याचा जो रिसेप्शनिस्ट पासून ते सगळे कामं असतात आणि एव्हरीबडी हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ ट्रीटमेंट. जो जो तिथे स्टेथोस्कोप घालून उभा आहे, ऑब्विसली ही इज द डायरेक्टर ऑफ द शिप, बट त्याला ही सगळ्या लोकांची टीमने व्यवस्थित काम केलं तरच आपल्याला डिझायर्ड रिझल्ट्स मिळतात. बरोबर. मग तुम्ही आता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे, तुमचं खूप मोठ्या प्रमाणात टीम वर्क चालत असतं. काय सांगाल तुमच्या मल्टी स्पेशलिस्ट वेस्ट व्हॅली हॉस्पिटलच्या टीम बद्दल? नाही, आमची टीम तर अतिशय चांगलीच आहे. विशेषतः आम्ही काय केलं की आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनाच आम्ही निवडलंय आमच्यासाठी काम करण्यासाठी. बरोबर. तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे की गरीब पेशंटच्या घरी परिस्थिती काय असते. त्यामुळे पेशंटला अनाठाई खर्च करायला कोणीही भाग पाडत नाही. उलट त्याला समजावून सांगतो आम्ही की तुला फार काही करायची गरज नाहीये. कधी कधी पेशंटलाच असं वाटतं की अरे इतक्या कमी किमतीच्या औषधात मी बरा होऊ शकतो का, अशी त्याला शंका असते. त्याला तेही समजावून सांगायला लागतं. पण आमचा स्टाफ हळूहळू हळूहळू ग्रूम झाला. आता तर बऱ्यापैकी सगळी लोक आमच्याकडे ट्रेंड आहेत. त्यांना माहिती आहे की हॉस्पिटलचा मूळ उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाने ते काम करतात. बरोबर. म्हणजे आरोग्य हाच खरा धर्म, या किंवा आरोग्य सेवा हाच खरा धर्म, या उद्देशाने सगळे डॉक्टर. त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल की माणुसकी जपणं हाच खरा धर्म. तर डॉक्टर ऋषिकेश बेल्लेकर यांच्यासोबत बोलून व्हॉट इज द डॉक्टर बियॉन्ड द OPD हे आपल्या सगळ्यांनाच समजलं. आणि अशीच जर आरोग्यविषयक हेल्दी माहिती जर तुम्हाला हवी असेल आणि तज्ज्ञांकडून सल्ले हवे असतील, अगदी एकदम लहान लहान गोष्टीपासून तर ब्रेन ट्युमर पर्यंतच्या मोठ्या आजारांपर्यंत, तर तुम्ही इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर आमच्या चॅनलला फॉलो करा. आणि याच्या पुढचे पॉडकास्ट बघायला विसरू नका. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.